रिजल्ट नहीं आते तब तक लढ्याचा डाव खेळायची सवय आहे। आता बहुतेक त्यांना मातोश्रीचे पण दरवाजे बंद होणार आहेत, त्यामुळे अशा काहीतरी कारण काढून स्वतःचा बचाव करायला ते बघत आहेत। भाजपमधून अनेक जण निवडणुकीच्या तोंडावरती सोडून गेलेले होते पक्ष। हर्षवर्धन पाटील सारखे दिग्गज नेते होते, पुन्हा दरवाजे त्यांना खुले होणार आहेत का? हे सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेते, परंतु आज चांगल्या गोष्टी आठवणीत ठेवायचा दिवस आहे। आज महाराष्ट्राची अधिक सेवा कशी करता येईल, महाराष्ट्राला अधिक गतीने कसं पुढे नेता येईल या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे, याबद्दल विचार विनिमय करायचा आहे। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत मौल्यवान असा दिवस आहे, त्यामुळे मी महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन मनापासून करतो। पक्षाची जी परिस्थिती झाली आहे त्याच्यावर काय तुमच्या भावना आहेत? काय वाटतं नेमकं तुम्हाला की एकूणच महाविकास आघाडीची जी काही परिस्थिती दिसते? महाविकास आघाडी जी आहे ही काय नैसर्गिक आघाडी नाही आहे, ही अननॅचरल अलायन्स आहे। स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत। या तिन्ही पक्षांनी आपले सिद्धांत धाब्यावर ठेवून ही सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र आले आहेत, हे जनतेने ओळखलेलं, आणि म्हणून अशा अननॅचरल अलायन्सला, अनैसर्गिक आघाडीला जनतेने आपली जागा दाखवून दिली आहे। लाडक्या बहिणीच्या प्रेमामुळे कुठेतरी चाणक्यपद हे सिद्ध केलेलं आहे। शरद पवारांना तिसऱ्यांदा त्यांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी हे या राज्याचे सर्वात यशस्वी नेते आहेत, याबद्दल कोणाच्याही मनात कुठचीही शंका असू नये। त्यांचं इलेक्शन मॅनेजमेंट असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स असतील, हे अनपॅरलेल्ड आहेत, याची तुलना कोणाशी करू शकत नाही आपण, आणि त्यामुळे अशा नेत्याची तुलना कोणाबरोबर जेव्हा करूच शकत नाही, त्यामुळे याबद्दल अजून काय म्हणावं। पण सर, महायुती सरकारमध्ये सातत्यानं फडणवीसांवरती विरोधकांनी हल्लाबोल केलेला होता। कुठेतरी महायुतीचा बोन जो आहे, मेन जो कणा आहे, तो तोडण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र यामध्ये कुठेतरी फडणवीस यशस्वी ठरले असं म्हणता येईल का? निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सर्वजण ही निवडणूक लढलो, आणि त्यांचं नेतृत्व कौशल्य आजच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येतं। तुम्ही कुठल्या भूमिकेत आता नवीन सरकारमध्ये पुन्हा दिसणार आहात? जी भूमिका माझा पक्ष मला देईल ती भूमिका मी निभावणार। तर फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढवलेली होती, आता जी भूमिका दिली जाईल ती भूमिका निभावणार। मात्र फडणवीसांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवलेला आहे, असं नार्वेकर